बोराडी पानसेमल रस्त्यावरील हात कामगार कारखान्याच्या वळणावर वरील पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH39J 2972 मधील गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली जाऊन कोसळली। यात चालक, 2 मुले, 1 महिला असे एकूण 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल व त्यातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बोराडीहून पानसेमलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंड्या नाल्यावर बांधण्यात आलेल्या मोठ्या उंचीच्या पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी जात असताना गाडी चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली कोसळली। या दुर्घटनेत चालकासह 4 लोक गंभीर जखमी झाले आहेत। यात कलीम इब्राहिम खाटिक वय 45, लकी कलीम खाटिक वय 12, माहिल कलीम खाटिक वय 12 व महिला नाव माहीत नाही, सर्व राहणार शहादा। हे सर्व स्विफ्ट डिझायर गाडीने बोराडी मार्गे शहादाकडे जात असताना वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली जाऊन कोसळली। सदरची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH39J 2972 बोराडी मार्गे शहादाकडे जात असल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले आहे। या गाडीत चालक, 2 मुले व 1 महिला असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। बोराडी परिसरात अनेक पुलांना संरक्षण कठडे नसल्याकारणाने असे अनेक अपघात होत आहे। याकडे बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचा आरोप आहे। वळणावरील या पुलांना देखील संरक्षण कठडे नसल्याकारणाने ही गाडी पुलाखाली जाऊन पडली। जर संरक्षण कठडे असते तर गाडी पुलाखाली कोसळली नसती। तसेच अंबड नालावरील पूल, नांदर्डे गावाजवळील वळणावरील लहान पूल, वाघाडी गावाजवळ लहान पूल अशा अनेक पुलांना संरक्षण कठडे नसल्या कारणाने अपघात होत असल्याचे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।